नमस्कार मित्रांनो, माझं नाव संतोष मरगळे. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर आज आपण जाणार आहे स्वराज्याची पहिली राजधानी असलेला किल्ला राजगड बघण्यासाठी. चला तर मग जाऊया. हे पानशेत धरण आहे, समोर दिसतंय ते मित्रांनो. राजगड किल्ला पुणे शहराच्या नैऋत्येला 48 किलोमीटर अंतरावर आहे आणि भोर गावाच्या वायव्येला 24 किलोमीटर अंतरावर आहे. समोर आपल्याला जे धरण दिसते ते गुंजवणी धरण आहे. आपण पुणे पानशेत कादवे घाटाकडने राजगडावर आलो आहे. आपल्या प्रवासाला आता थोडीच वेळ लागणार आहे. 2.5 किलोमीटर राहिलेलं आहे राजगडावर तुम्ही, आणि इथे पुढे आता 10-15 मिनिटं लागतील आपल्याला जायला. तर चला आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. राजगडावरती जाण्यासाठी 3 मार्ग आहेत. पहिला मार्ग पुणे नसरापूर राजगड व दुसरा मार्ग आहे पुणे खानापूर पाबेघाट मार्गे राजगड. तिसरा मार्ग आहे पुणे पानशेत कादवे घाटामार्गे राजगड. मित्रांनो, इथं आपल्याला 2 रस्ते लागतात. इकडचा गावात आणि इकडे किल्ल्यावरती जातो बघा. 5 किलोमीटर बोर्ड लावलेलं आहे. तर आम्ही निसर्गाचा आनंद घेत निघालो होतो राजगडच्या दिशेने. वाटेत एक धबधबा लागला, त्याचा आनंद घेत आम्ही निघालो राजगडाकडे. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहे पार्किंगला. राजगडचा बालेकिल्ला खूप उंच असून त्याची समुद्र सपाटीपासून 1394 मीटर इतकी उंची आहे. हा किल्ला स्वराज्यात येण्याआधी त्याचे नाव मुरुंब देवाचा डोंगर असे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1645 साली हा किल्ला जिंकून त्याचे नाव राजगड असे ठेवले. किल्ल्यावरती जाताना आम्हाला काही ट्रेकर्स मित्र भेटले. किल्ल्यावरती जाताना पावसामुळे थोडासा रस्ता खडतर झालेला आहे. याच किल्ल्याला गडांचा राजा आणि राजांचा गड म्हणून ओळखले जाते. तर मित्रांनो, आपण आपल्या ट्रेकला सुरुवात केलेली आहे आणि खूप दम लागलाय. माझ्यासोबत माझा मित्र दीपक शिंदे. हा बघा मित्रांनो, पूर्ण गाव धुक्यात झाकून गेलेलं आहे. आता थोडंसं धुकं साईडला झालंय. इकडे बघा धुकं कसं चाललेलं आहे. इथं खाली गाड्या पार्किंग केल्यात आम्ही. पार्किंग पासून आपण 40 मिनिटात पायरी मार्गाला जाऊन पोहोचतो. तर आता फायनली आपल्याला किल्ला दिसायला लागलेला आहे.
तर मग आम्ही किल्ल्याच्या प्रवासाला सुरुवात करूया. पार्किंग पासून आपण 50 मिनिटात येऊन पोहोचतो पाली दरवाजापाशी. मित्रांनो, आपण आता आलोय पाली दरवाजाजवळ, राजगड किल्ल्याच्या पाली दरवाजाजवळ. स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून हा किल्ला ओळखला जातो. तर आपण आता पाली दरवाजाने आपल्याला प्रवेश करायचा, तर मग आता आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. याच किल्ल्याला गडांचा राजा आणि राजांचा गड असे म्हणले जाते. आपण आता टेहाळणी बुरुजापाशी येऊन पोहोचलेलो आहोत. किल्ल्याची सध्याची अवस्था चांगली असून या किल्ल्याचा प्रकार गिरिदुर्ग असा आहे. आपण आता येऊन पोहोचलो आहे किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजापाशी. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की. आपण आता निघालो आहे संजीवनी माचीकडे. तर आपण आता निघालो आहे बाले किल्ल्याच्या दिशेने.
मित्रांनो फायनली आपण बालेकिल्ल्याच्या दरवाजापाशी येऊन पोचलेलो आहे. चला तर आतमध्ये प्रवास करूया. मित्रांनो काही दरवाज्यात आतमध्ये आलं की लगेच मंदिर आहे आपल्या पाठीमागं. चला बघूया. हे बघा सदर आहे इथं. या किल्ल्याची उंची 1394 मीटर इतकी आहे. तर आता आपण येऊन पोहोचलो आहे राजवाड्यापाशी. पाऊस असल्यामुळे आपल्याला संपूर्ण किल्ला बघता नाही आलेला. तर मित्रांनो आपण आता किल्ल्यावरती पूर्ण जाऊन आलेलो. आता परतीच्या प्रवासाला निघालो. चला.